नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर यशोदा पुणे यांच्याकडून दरवर्षी एक एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. 2019चा आज आपण क्वेश्चन पेपर या ठिकाणी डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहे. हा प्रश्नपत्रिका जी असते एकूणच ही 2 भाषांमधून असते, इंग्रजी आणि मराठीतून. आज आपण जे प्रश्न घेतलेले आहेत ते फक्त इंग्रजीतून घेतलेले आहेत, पण मी त्याचा मराठीत अनुवाद करून तुम्हाला देईल आणि त्याचे उत्तर आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्या संदर्भात काही न्यूज असतील किंवा जास्त डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असेल ती मी तुम्हाला नक्की देईल इथे. तर पहिला प्रश्न जो विचारलेला आहे याच्यामध्ये जे विचारलं आहे, केंद्र सरकारने चलनवाढीचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार ग्राहक किंमत निर्देशांक 2016 पासून ते 2021 पर्यंत या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 4% इतका ठेवलेला आहे. पहिलं स्टेटमेंट आणि वरती आपल्याला बघितलं की आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, ह्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण त्याच्यामध्ये पुढचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये मात्र गफलत केलेली आहे. तर इथं काय विचारलं आहे की पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलं की ह्या लक्ष्याची उच्चतम मर्यादा जी आहे ती 7% आहे आणि निम्न मर्यादा जी आहे ती 3% आहे. तर हे सरास चुकीचं आहे, कारण ह्याची जी अप्पर लिमिट आहे ती आहे 6% आणि लोअर लिमिट आहे ती फक्त आहे 2%. ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एका न्यूजचा रेफरन्स घ्यायला लागेल. इथं आहे न्यूज. तर ह्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बघा. पहिल्या स्टेटमेंटसाठी जे इन्फ्लेशन टार्गेट आहे ते 4% आहे फॉर नेक्स्ट 5 इयर्स. ठीक आहे, हे तर बरोबर आलं. दुसरं स्टेटमेंट का चुकीचं आहे त्याचं उत्तर इथं आहे. तर इथं काय सांगितलं की अप्पर टॉलरन्स लेवल 6%, जे की आपल्याला 7% दिलेलं आहे, आणि लोअर लिमिट जे आहे ते 2%, इथं 3% दिलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं, दुसरं स्टेटमेंट हे कम्प्लिटली चुकीचं ठरतं. बरोबर, दुसरं स्टेटमेंट चुकीचं ठरलं, कारण इथं 6 पाहिजे होतं आणि इथं 2 पाहिजे होतं. त्यामुळे काय झालं, आपला ऑप्शन क्रमांक 2 येतो की स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे 4%, 5 वर्षासाठी 4% बरोबर आहे, पण त्याचं लोअर आणि अप्पर लिमिट चुकीचं असल्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे इनकरेक्ट ठरतं. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 येतो. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न अतिशय सोपा. व्हॉट वॉज आराघट्टा? आराघट्टा काय आहे? किल्ले फोडण्याचं तंत्र आहे, पाणी पुरवठा करण्याचा तो नाला आहे, अ डिव्हाइस टू लिफ्ट वॉटर आणि अ टाईप ऑफ क्लोथ. आता तुम्हाला हे माहिती आहे की आराघट्टा, आरा म्हणजे ते आरे असतात, पर्शियन व्हील्स. ठीक आहे, तर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एक मशीन वापरलं जायचं, ते होतं, ते एक डिव्हाइस होतं, ते अ डिव्हाइस टू लिफ्ट वॉटर. ठीक आहे, आराघट्टा म्हणजे काय, अ डिव्हाइस टू लिफ्ट वॉटर. हे तुम्हाला एन्शियंट हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेस येतं. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला नावं लक्षातच ठेवायला लागणार आहेत, पर्याय नाही आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे की लोकसभेमध्ये माहिती अधिकार दुरुस्ती कायदा, दुरुस्ती विधेयक 2019 कुणी मांडलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग. आपल्याला ही नावं खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे, चौथा प्रश्न काय आहे आपला, हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. एकूणच भारतामध्ये किती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जैवविविधतेची मर्मस्थळे असतात ती. तर ती कोणकोणती आहेत? तर इथं ऑप्शन जर बघितले आपण, तर आपल्याला काय सांगितलं, द ईस्टर्न घाट, ईस्टर्न हिमालया, अंदमान अँड निकोबार आयलंड अँड द वेस्टर्न घाट. तर इथं काय दिलं आहे आपल्याला, पूर्व घाट दिलं आहे, पूर्व हिमालय दिलं आहे, अंदमान निकोबारची बेटं आणि पश्चिम घाट. तर ह्याचं उत्तर जे आहे, ह्याचं उत्तर जे आहे ते काय आहे, आपला आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ब आणि ड दोन्ही. ब म्हणजे कोण, ब म्हणजे पूर्व हिमालय म्हणजे ईस्टर्न हिमालयाज, बी अँड डी ओनली. ठीक आहे, ईस्टर्न हिमालय अँड द वेस्टर्न घाट हे दोघं आहेत. आता हे दोघं का, तर हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट का आहेत, ह्याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी फुलफिल केलेला आहे. तो क्रायटेरिया काय आहे आपण बघून घेऊ. हा आपल्याला विचारलेला नव्हता, पण हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. अ रिजन शुड हॅव ॲटलिस्ट 1500 स्पीसीज ऑफ व्हस्क्युलर प्लांट्स. ठीक आहे, ऑफ हाय डिग्री ऑफ एंडेमिझम. आणि त्यानंतर 30%च फक्त तिथं आता हॅबिटॅट त्यांचं ओरिजिनल राहिलेलं आहे. हे दोन जर क्रायटेरिया त्यांनी फुलफिल केले तर त्यांना काय केलं जातं, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून मान्यता दिली जाते. इथं तुम्हाला समजतं, रिजन शुड बी हॅव ॲटलिस्ट 1500, 1500 स्पेसीज पाहिजेत, झाडांच्या प्रजाती तिथं पाहिजेत आणि तिथल्या स्थानिक असल्या पाहिजेत, एंडेमिझम. आणि त्यानंतर 30% तिथली हॅबिटॅट लॉस झाला असेल तर त्याला काय केलं जातं, किंवा तो थ्रेटन असेल तर त्याला त्या ठिकाणी काय केलं जातं, हॉटस्पॉट म्हणजेच जैवविविधतेचं स्थळ म्हणून त्याला त्या ठिकाणी काय केली जाते, मान्यता दिली जाते. मग भारतामध्ये एकूण किती आहेत, भारतामध्ये किती आहेत, हिमालय आहे, इंडो बर्मा, बर्मा म्हणजे म्यानमार, मग इंडो बर्मा, देन वेस्टर्न घाट. हा वेस्टर्न घाट जो आहे तो पार गुजरातपासून सुरू होतो, भारतातून कन्याकुमारीपासून श्रीलंकेमध्ये सुद्धा जातो, हे लक्षात ठेवा, आणि सुंदालँड हा इंडोनेशियापर्यंत जातो. तर ठीक आहे, हे आपलं डिटेल एक्सप्लेनेशन झालं. आता 5वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नीती आयोगावरती हा प्रश्न आहे.
ह्याच्यामध्ये तुम्हाला नीती आयोग, DRDO आणि अटल इनोव्हेशन मिशन ह्यांनी जॉईंटली एक लॅब तयार केलेली आहे, एक सरकारी प्रयोगशाळा तयार केलेली आहे, ज्याचा जो उद्देश आहे सामाजिक उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण युवक भारताला गती देण्यासाठी हे काम होतं. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे नाही आहे, कारण इथं जे आहे DRDO नाही आहे, इथं काय आहे UNDP आहे, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर DRDOचा काही संबंध नाही. नीती आयोग आहे बरोबर आहे आणि अटल इनोव्हेशन मिशनसुद्धा आहे, तेही बरोबर आहे, पण DRDO नाही आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट आपलं कम्प्लिटली चुकीचं आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रश्न जो विचारलेला आहे तर तो आपल्याला विचारला आहे की ट्रू कोणतं आहे, आपल्याला कुठलं योग्य विधान निवडायचं आहे. नीती आयोग, DRDO आणि अटल इनोव्हेशन मिशन ह्यांच्याकडून एक युथ कोलॅब चालू करणार आहे, कोलॅबरेशन लॅबोरेटरी चालू करणार आहे. तर हे बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये DRDO नसून तिथं काय आहे UNDP आहे, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर आर्टिकल 19 हे संविधानामधलं जे आहे हे कशाला रेफर करतं, तर मीडिया द राईट टू ब्रॉडकास्ट द न्यूज, हे बरोबर आहे. 19 नंबरचं जे आर्टिकल आहे संविधानातलं कलम 19 हे मीडियाला राईट टू ब्रॉडकास्ट देअर न्यूज हे प्रोव्हाइड करतं, तर हे बरोबर आहे. आणि प्रधानमंत्री, मग तिसरं स्टेटमेंट बघा, तर तिसरं स्टेटमेंट काय सांगितलं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत दिवस 2019 हे कोणत्या ऑकेजनवरती चालू केलं होतं, तर महात्मा गांधींची 150वी जयंती, हे बरोबर आहे. पण नवी दिल्लीमध्ये होतं का, तर ते नव्हतं. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, PIBचा आधार घ्यायला लागतो. ठीक आहे, PIBचा आधार घेतला तर PIB काय सांगते आपल्याला, तर ते कुठं केलं आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनॉग्रेटेड स्वच्छ भारत दिवस 2019 इन अहमदाबाद, नॉट न्यू दिल्ली. आपल्याला नवी दिल्ली दिली आणि तिथं फसवलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामुळं काय झालं, हे स्टेटमेंट चुकीचं झालं. बरोबर, जे तिसरं स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. मग पहिलंच का चुकीचं आहे, तर ह्याच्यासाठी परत एक PIB तुम्हाला दाखवतो. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जे काही आपलं आहे कोलॅब चालू केलेली आहे, यूथ कोलॅब जी लॉन्च केली ती कुणी कुणी केली, एम्सने केली, अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग पण आहे बरोबर आहे. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये DRDO दिले, तिथं UNDP पाहिजे होतं, मग ते बरोबर आलं असतं. ते ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे. म्हणजे नीती आयोग बरोबर आहे, अटल इनोव्हेशन मिशन पण बरोबर आहे, पण इथे UNDP असलं असतं तर ते अधिक बरोबर असलं असतं. त्यामुळं फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि का चुकीचं आहे तेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं स्टेटमेंटमध्ये आपल्याला पुढचा क्वेश्चन आहे की आपल्याला बरोबर विधाने निवडायची आहेत. आता इथं मारवाड प्लॅटू आणि मेवाड प्लॅटू दिलेलं आहे, ते अरावलीच्या कोणत्या बाजूला आहेत, वेस्टला आहेत की साऊथला आहेत ते विचारलेलं आहे. आणि त्याचं जे उत्तर आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे बट दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. मग मारवाड प्लॅटू कुठं आहे, वेस्टला आहे, अरावलीच्या बरोबर आहे, पण मेवाड प्लॅटू हा साऊथला आहे का, नाही आहे. आणि हे कुठं येतं, राजस्थानमध्ये येतं. ठीक आहे, त्यानंतर आता बघा इन केस ऑफ कोरस सिरियल्स इन इंडिया. आता सिरियल्स म्हणजे काय, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो म्हणून इथं तृणधान्य किंवा त्यांना भरडधान्य असं म्हणतात. मग भरडधान्य कुठली, तृणधान्य कुठली, तर ज्वार, बाजरी, ह्याचा त्यामध्ये समावेश होतो तृणधान्यांमध्ये. तर ह्याचं काय झालेलं आहे, रिसेंटली जर आपण बघितलं तर तृणधान्य जे आहेत ह्यांच्या एकूणच क्षेत्र किती आहे आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला. आणि त्याचं जे उत्तर आहे ते आहे की त्याचा एरिया कमी झाला आहे पण उत्पन्न वाढलेलं आहे. द एरिया हॅज रिड्यूस्ड बट इल्ड इज इन्क्रीज्ड. ते कशामुळे झालं ते पण आपण बघू. आता जर बघितलं तर ड्युरिंग फर्स्ट ग्रीन रेव्होल्युशन 1960 ते 70 ह्या दशकामध्ये काय झालं होतं, तर हे जे काही सगळं आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं ते राईस आणि व्हीटवरती होतं, म्हणजे गहू आणि तांदळावरतीच होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती तृणधान्याची जी काही क्षेत्र होतं ते मोठ्या प्रमाणावरती गव्हाणी आणि तांदळाने ते ॲक्वायर केलं होतं. त्यामुळं आता सध्या काय झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करणं तेवढंच गरजेचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की कोरस सिरियल्स कुठले आहेत, सोरगुम, ज्वारीला आपण इंग्रजीमध्ये सोरगुम म्हणतो, देन पर्ल मिलेट म्हणजे बाजरी आणि फिंगर मिलेट म्हणजे रकी. तर हे सगळं आहे, मेज आहे, बार्ली आहे, ओट्स आहेत. हे ट्रॅडिशनल पिकं होती जी फूड बास्केट, इंडियाचं फूड बास्केट म्हणून त्याला कन्सिडर केलं जात होतं. ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला अधिक क्लॅरिटी येईल. त्यानंतर जर बघितलं 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला साधा सोपा आणि सरळ विचारलेला आहे. याच्यामध्ये विचारलं आहे की मुघलकालीन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूंची निर्यात केली जात होती. आपल्याला बघा इथं या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या, निर्यात विचारलं आहे, एक्सपोर्ट विचारलं आहे, बरोबर. तर मुघल काळात होणारी निर्यात कोणती होती, तर ते होतं मोठ्या प्रमाणावरती कॉटन आणि सिल्क इथून जात होतं. ढाक्याची मलमल असेल,
मदुराई असेल, जेवढी काही भारतामधून वेगवेगळ्या प्रकारच्या काही साड्या असतील किंवा कपडे असतील, विशेषतः खादीचे आणि रेशमाचे, तेच त्या ठिकाणी एक्सपोर्ट केले जात होते. कुठं? मुघल काळामध्ये. तोच प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग आता आपण फक्त एक्सपोर्टच बघणार का? नाही, तर इम्पोर्टसुद्धा बघणार. पण आता इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही बघताना अगोदर आपण एक्सपोर्ट बघू. काय काय केलं जात होतं. कमोडिटीज विच एक्सपोर्टेड ड्युरिंग मुघल एम्पायर. ह्याच्यामध्ये काय होतं? टेक्स्टाईल होतं, म्हणजेच आपलं कॉटन आणि सिल्क. त्यानंतर पिपर म्हणजे काळी मिरी, मग इंडिगो म्हणजे नीळ, मग बाकीचे अदर ड्रग्ज होते. ह्याच्यामध्ये जे मलमल होती ती ढाक्याची होती, त्याला मस्लिन म्हणतात. मग सिल्क होती बनारसची, कॉटनचं टेक्स्टाईल होतं सुरतचं, अहमदाबाद, मदुराई इथून ते निघत होतं. पिपर जी होती ती मलबारमधून म्हणजे आजच्या केरळमधून जात होती. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपला ट्रेड चालत होता. 17व्या शतकामध्ये भारतामधून जवळपास 25% निर्यात केली जात होती जगभरामध्ये. पण आज ते शेअर टेक्स्टाईलचा सगळ्यात मोठा त्यामध्ये वाटा होता, पण आता तो फक्त 1% आलेला आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 17व्या शतकामध्ये भारतातून 25% जगाला पुरवत होतो आपण. टेक्स्टाईल हा शब्द महत्त्वाचा आहे. टेक्स्टाईल एक्सपोर्ट होतं, त्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे? तर ते असेल कापूस आणि रेशमी कापड. ठीक आहे, आपलं काय उत्तर आहे? कॉटन अँड सिल्क फॅब्रिक्स. बरोबर. ठीक आहे, कापूस आणि रेशमी कपडे. तर हे मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट केले जाते ड्युरिंग मुघल एम्पायर. त्यानंतर जर बघितले साधा सोपा आणि सरळ प्रश्न, हा बऱ्याच वेळेस आपण फेस केलेला आहे हा क्वेश्चन. तर ह्याच्यामध्ये विचारलेलं काय आहे तुम्हाला की घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना ते पद मिळालं होतं. त्यानंतर 10वा प्रश्न आपल्याला काय सांगतो ते बघा. टर्पेंटाईन ऑइल. टर्पेंटाईन जे आहे ते देवदर लाकडापासून मिळतं. बरोबर. नाही, हे चूक आहे, कारण आपल्याला रॉंग विचारलेलं आहे. रॉंग, तर हे चुकीचं आहे. मग ते कुठल्या लाकडापासून मिळतं ते सांगतो. नायट्रोग्लिसरीन हे एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरतं, हे बरोबर आहे. त्यानंतर मॉर्फिन अल्कलॉइड आहे, हे पण बरोबर आहे. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर हे 100 केल्विन दिलं आहे. आता 100 केल्विनला पाणी उकळतं का? हा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं गफलत होते की इथं सेल्सिअसमध्ये असलं असतं तर बरोबर होतं, पण इथं केल्विनमध्ये विचारलं, त्यामुळे हे स्टेटमेंट कम्प्लीट चुकीचं आहे. ए अँड डी चुकीचं आहे आणि ब आणि क बरोबर आहे. त्यामुळे आपला ऑप्शन काय आहे? फर्स्ट ए अँड डी आर रॉंग. मग आता हे का रॉंग आहे ते बघू. आता टार्पेंटाईन ऑइल जे आहे तर ते कुठून मिळतं? तर ते भेटतं पाईन ट्रीपासून भेटतं. ते एक रेसिन आहे, तर ते कुठून भेटतं? पाईन ट्रीपासून भेटतं. आणि जे काही डी स्टेटमेंट आहे आपल्याला तिथं 100 केल्विन दिलं आहे, बरोबर. 100 केल्विन दिलं आहे. तर पाण्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो केल्विनमध्ये जर बघितला तर 373 केल्विनला पाणी उकळतं. ठीक आहे, आपल्याला डिग्रीमध्ये विचारलं नव्हतं त्यामुळं. आणि फ्रीजिंग जो पॉईंट आहे ते 273 आहे. 273 केल्विनला पाणी फ्रीज होतं आणि बॉईल कधी होतं तर 373 केल्विनला होतं. इथं डिग्रीमध्ये विचारलं आहे, अंश सेल्सिअसमध्ये नाही विचारलं, तर ते केल्विनमध्ये विचारलं होतं. 11व्या नंबरचा जर प्रश्न विचारला तर ह्याच्यामध्ये काही दिवस विचारलेले आहेत तुम्हाला. आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या म्हणजे स्नो लिपर्ड. स्नो म्हणजे हिम आणि लेपर्ड म्हणजे बिबट्या. हा 23 ऑक्टोबरला असतो का? हे बरोबर आहे. इंटरनॅशनल स्टरिंग अवेअरनेस म्हणजे काय आहे? तोतरेपणा जागरूकता दिवस. तर हा पण 22 ऑक्टोबरला आहे, हे पण बरोबर आहे. वर्ल्ड फूड डे म्हणजे काय? तर जागतिक अन्न दिन हा 16 ऑक्टोबरला असतो का? तर हेही बरोबर आहे. तुम्हाला दिलेली सर्वच्या सर्व जे काही दिवस साजरे केले जातात ते सर्व बरोबर आहेत. 12वा प्रश्न बघा. तर इथं काय दिलं आहे तुम्हाला? काही इथनिक ग्रुप दिलेले आहेत. इथनिक ग्रुप आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर ह्या जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असेल तरच तुम्हाला ते सुटणार आहे. तर ह्याच्यात तुम्हाला काय दिसतं? सगळ्यात पहिलं तर काय दिसतंय? बेंदुबी पश्चिम ऑस्ट्रेलिया म्हणजे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, माओरी न्यूझीलंड, त्यानंतर येतं याकूट फिनलंड आणि किकुयू हे केनिया. तर ह्याच्यामधली चुकीची जोडी ओळखायची आहे, तर ते येतं याकूट. हे मूळचे रशियाचे आहेत, ते फिनलंडचे नाही आहेत. म्हणजे आपल्याला इथनिक ग्रुप माहीत असतील तर हा प्रश्न सुटला असता. त्यानंतर जर बघितलं आपल्याला सरळ प्रश्न विचारला, हिस्ट्रीमधला क्वेश्चन आहे की अकबराचे समकालीन कोण होते? अकबराचे समकालीन कोण होते? खालीलपैकी भारतीय राज्यकर्ते अकबराच्या समकालीन होते. तर ह्याच्यामध्ये राणी दुर्गावती आहे, अहिल्याबाई होळकर आहे, मार्तंड वर्मा आहे आणि सवाई जयसिंग आहे. एकूणच आपण जर काळ बघितला अकबराचा तर तो 1556 पासून
ते 1605पर्यंत आहे आणि राणी दुर्गावतीचा ह्यांचं 1524 ते 1564पर्यंत आहे. तर फक्त राणी दुर्गावतीच ह्यांचाच जो काळ आहे तो त्यांच्या जवळपास आहे, तो समकालीन आहे. अहिल्याबाई होळकरांचा 17व्या शतकात येतो, मार्तंडवर्मासुद्धा 17व्या शतकात येतात. पण हे जे काही राणी दुर्गावती आहेत ह्या मात्र 16व्या शतकात येतात, म्हणजेच अकबराच्या समकालीन येतात. त्यामुळे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 15वं बघा, 15व्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही जोड्या लावायचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कायदा आहे. काही कायदे आहेत आणि त्याच्या पुढं पंतप्रधानांची नावं दिलेली आहेत. तर अस्पृश्यता कायदा म्हणजेच अनटचॅबिलिटी ऑफेन्स ॲक्ट हा कोणाच्या काळात आला? त्यानंतर नागरी अधिकार संरक्षण कायदा आणि त्यानंतर येतं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी. ठीक आहे. तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे दुसऱ्या क्रमांकाचं. ह्याच्यामध्ये काय येतं तर दुसऱ्या क्रमांकाचं बघा, तर दुसऱ्याला कोण आहेत? एक अनटचॅबिलिटी ऑफेन्स हा कोणाच्या काळामध्ये आला तर ते होते कोण? पंडित नेहरू. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल राईट्स हे कोणाच्या काळामध्ये आलं तर ते येतं इंदिरा गांधी. आणि त्यानंतर शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजेच ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट हे कोणाच्या काळात आलं तर राजीव गांधींच्या काळात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. 16व्या प्रश्नामध्ये साधा सोपा सरळ विचारलेला आहे की नईब ई खुदाई असं कुणाला म्हटलं जात होतं? विच ऑफ फॉलोविंग सुलतान कॉल्ड हिमसेल्फ? तर खालीलपैकी कोणता सुलतान स्वतःलाच नईब ई खुदाई असं म्हणवत असे तर ते आहेत बलबन. तर तो सुलतान कोण होता? स्वतःलाच म्हणून घ्यायचा, काय म्हणायचा? नईब ए खुदाई. हे बलबनचं त्यांनी स्वतःलाच ते बिरुद दिलेलं होतं. 17व्या नंबरचा प्रश्न काय आहे? इन्कम इनइक्वॅलिटी म्हणजे उत्पन्न विषमता कशाच्या आधारे दाखवली जाते? तर इथं तुम्हाला कर्व माहीत पाहिजे. कुठला कर्व काय दाखवतो, काय दर्शवतो? तर ह्याचं उत्तर आहे लॉरेन्स कर्व. लॉरेन्स कर्व काय आहे त्याचे सगळे डिटेल तुम्हाला इथं दिलेले आहेत. हे जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इन्कम इनइक्वॅलिटी ऑर वेल्थ म्हणजे संपत्ती. संपत्तीतील विषमता किंवा उत्पन्न विषमता ही कशातून दाखवली जाते तर ते लॉरेन्स कर्वमधून दाखवली जाते. ते काय आहे? जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर बघा काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटमधून तुम्हाला काय करायचं आहे? योग्य स्टेटमेंट निवडायचं आहे. तर त्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला वेगवेगळे काही दिलेले आहेत. कोल दिलेले आहेत, म्हणजेच काय दिलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कोळसा दिलेला आहे आणि त्या कोळशामध्ये आपल्याला स्पेसिफिक विचारलेलं आहे बरं का. स्पेसिफिक अँथ्रासाईटच कोल विचारला आहे. अँथ्रासाईट हा बेस्ट क्वालिटी कोल आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये सापडतो, पण खूप थोड्या प्रमाणात बरं का, स्मॉल अमाऊंटमध्ये, जास्त नाही सापडत. अँथ्रासाईट इज अ बेस्ट क्वालिटी ऑफ कोल फाउंड इन जम्मू काश्मीर एरिया, स्मॉल अमाऊंट. अँड जनरली अँथ्रासाईट इज नॉट फाउंड इन गोंडवाना कोलफिल्ड. हे बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ह्याची दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. 19व्या शतकामध्ये ज्यावेळेस काय झालं होतं? 19वा प्रश्न आहे चोला किंगडम. ॲक्च्युली प्रश्न आहे चोला किंगडमचा. आणि मोहम्मद गझनीने ज्यावेळेस सोमनाथवरती आक्रमण केलं त्यावेळेस चोला किंगडमवरती राजा कोण होता असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं उत्तर आहे राजेंद्र एक. राजेंद्र पहिला. मग राजेंद्र पहिला हा कोण होता तर तो राजा चोलचा पहिला राजा चोल एक त्याचा जो मुलगा आहे तो राजेंद्र चोला होता. ज्यावेळेस सोमनाथवरती मोहम्मद गझनीने आक्रमण केलं होतं त्यावेळेस चोल एम्पायरवरती कोण राज्य करत होतं तर राजेंद्र चोला होता. त्यानंतर बघा अलुविल सॉईल, न्यू अलुविल सॉईलबद्दल क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला? कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले आहेत की तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे चुकीचं बाजूला काढायचं आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांचा सॉईल कलर डार्क असतो. त्यानंतर हाय अमाऊंट ऑफ कॅल्शियम कॉल्ड कंकार, हे पण बरोबर आहे. त्यानंतर दीज सॉइल्स आर फॉर्म्ड अबाव 50 मीटर फ्रॉम द फ्लोअर लेवल, हे पण बरोबर आहे. द कलर ऑफ सॉईल इज अ पेल ब्राऊन, तर ते पेल ब्राऊन नसते, तर त्याचा कलर असतो ग्रे किंवा ॲश कलरचं असतं ते. आणि त्याच्यामध्ये काय येतं कसं येतं हे पण तुम्हाला दिलं आहे की ते कशामध्ये पोटॅशमध्ये रिच असतं आणि फॉस्फरसमध्ये ते कमी पडतं. इथं तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. आणि 21वा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. 1946मध्ये नावल काय झालं होतं? रिव्होल्ट झाला होता. तर तो नॉवल रिव्होल्ट कुठं झाला होता तर तो ऑब्वियसली मुंबईमध्ये झाला होता. INS तलवारवरती झाला होता. त्याच्या डिटेल्स इथं दिलेले आहेत. तर तो कुणाच्या मध्यस्थीने त्या ठिकाणी थांबवला गेला होता तर मुंबईमध्ये जो काही प्रोटेस्ट झाला होता तर एकूणच हे कशासाठी झालं होतं तर डिस्क्रिमिनेशन होतं. त्यांना चांगल्या पद्धतीची फूड नव्हतं मिळत, म्हणजे अन्न त्यांना चांगलं मिळत नव्हतं.
MIS, ॲक्च्युली तिथं INS झालं HMIS तलवार, हे जे काही प्रोटेस्ट झालं तर ते पुअर क्वालिटी ऑफ फूड अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन बाय ब्रिटिश ऑफिसर्स. तर ह्याच्यासाठी ते काही झालं होतं, तिथं प्रोटेस्ट झालं होतं बॉम्बे हार्बरवरती. आणि मग त्यानंतर तिथं सरदार वल्लभभाई पटेलांनी मध्यस्थी करून ते माघार घेतली. आणि तसंच कलकत्त्यामध्ये काय झालं होतं तर बॅरिस्टर जिना यांनी या ठिकाणी काय केलं होतं तर मध्यस्थी केलेली होती. आणि देअर शिप्स हॅज रेज्ड द फ्लॅग्स ऑफ काँग्रेस, मुस्लिम लीग अँड कम्युनिस्ट पार्टी. ह्याच्यावरती आय थिंक प्रश्न येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. ते प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं असेल तर थोडं डिटेल्समध्ये ते जायला लागतं. म्हणजे मुंबईमधला जो काही त्यांनी बंड घडवून आणला तर तो कोणाच्या मध्यस्थीने थांबवण्यात आला होता तर ते होते पटेल. आणि कलकत्त्याला होते ते जिना. मग त्यांनी कुठले कुठले झेंडे फडकवलेले होते तर तिथे तो काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पार्टी ह्यांचे झेंडे काय केले होते तर INS तलवारवरती फडकवले गेले होते. आणि ते कशाच्या संदर्भात होतं तर त्यांना अन्नाची क्वालिटी मिळत नव्हती आणि कंटिन्यू त्यांना टॉर्चरिंग केलं जात होतं ब्रिटिश ऑफिसर्सकडून. रेशियल डिस्क्रिमिनेशन त्याच्यावरती केलं जात होतं आणि म्हणून हे केलेलं होतं. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.